सुनील अण्णा शेळके यांनी जे तुमच्यावर काल त्यांच्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल. खर तर या तालुक्यामध्ये किंवा तालुक्याचं दुर्दैव म्हणलं पाहिजे की 2019च्या निवडणुकीत आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. 2024ला देखील त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु निकालाच्या पूर्वी आम्ही 95,000च्या फरकाने निवडून येणार असं त्या ठिकाणी 2019ला सांगण्यात आलं. 2024ला 2 दिवस अगोदर पराभव मानणारे आमदार सुनील शेळके निकालाच्या अगोदर 1 लाखाच्या फरकाने निवडून येणार आणि त्या फरकाने ते निवडून आले. परंतु आम्ही कधी आमच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या, सूचना केल्या की या ईव्हीएम मध्ये काय गडबड आहे का, मतांची चोरी त्या ठिकाणी होते का. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं ईव्हीएम मध्ये असं काही होत नाही, हे चुकीचं आहे. आम्ही कधी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांच्यावर आरोप केले नाही, कधी पत्रकार परिषद नाही किंवा कुठल्या जाहीर सभेमध्ये सांगितलं नाही की ईव्हीएम मध्ये गडबड करून हे निवडून आलेले. म्हणलोय का कधी आजपर्यंत याचा एकही पुरावा दाखवा. परंतु काल त्या ठिकाणी बिनबुडाचे आरोप भाजपला या तालुक्यात बदनाम करण्यासाठी जे करण्यात आलेले आहेत, एक तर ते सिद्ध करा, नाही तर 8 दिवसांनी अब्रू नुकसान भरपाईच्या दाव्याला त्या ठिकाणी सामोरं जावा. ईव्हीएम हॅक करण्यासाठी काही 25 लाख रुपये प्रत्येक उमेदवाराकडनं घेतल्याचंही बोललं. आता आमच्याच मनात शंका निर्माण झालेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी नगरसेवकांच्या जे उमेदवार होते त्यांच्याकडून पैसे कुणी नगरपालिकेत पहिले गोळा केले हो? मग ते लोणावळा असेल, वडगाव असेल, तळेगाव असेल किंवा कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिले उमेदवारांकडून पैसे घ्यायचे. आम्हाला पूर्ण माहिती आहे की प्रत्येक उमेदवारांकडून किती पैसे घेतले. आमचे काही मित्र आहेत ना राष्ट्रवादीत, आम्हालाही ती माहिती मिळाली की एका एका उमेदवाराकडून किती रक्कम घेतली, कुणाला कुठल्या पतसंस्थेतून कर्ज काढून दिलं. मग हे पैसे जे गोळा केले हे कुठे गेले. आणि याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जी रक्कम तुम्ही स्वतः सांगितलं की 30 कोटी रुपये माझे खर्च झाले, मग ते कुठून आणले होते आणि कुठं खर्च झाले याचा पुरावा पाहिजे असेल तर आम्ही पुरावा बी देऊ. याचा अर्थ या तालुक्यातला कार्यकर्ता बी उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करताय. या तालुक्याला पैशाच्या माध्यमातून अर्थकारणाचं राजकारण तुम्ही करताय आणि तालुका आज बदनाम करण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून होतं. हे तालुक्याचं दुर्दैव आहे. अशा स्वरूपाच्या स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं आणि यांनी घोटाळा केला म्हणायचं, हे चुकीचं आहे. या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी निंदा करतो. भाजप सुडाचं राजकारण करते असाही आरोप केला. तालुक्यामध्ये कोण धमक्या दिल्या हो? उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने जर मतदान केलं नाही किंवा त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं नाही तर कोण घराघरात जाऊन सांगत होतं. एका बाजूला स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं, हे तालुक्याला कुठेतरी न पटणारी गोष्ट आहे. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीला या तालुक्यात येणारा काळ उत्तर देईल. दडपशाही, गुंडगिरी, विकासाच्या मुद्द्यावर या तालुक्याला पुढे नेण्याच्या ऐवजी आपण कुठल्या दिशेने नेतोय याचं त्यांनी चिंतन करावं.